ची नाराजी आहे सगळ्यांना कळलंय. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं तुम्ही म्हणताय, तसं कोणी ऐकलं नाही. म्हणजे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की प्रताप सरनाईक, कारण हे तीन तुमच्या दृष्टीने खलनायक आहेत असं मला सांगण्यात आलेलं आहे. खरं काय? माझ्या दृष्टीने कोणीच खलनायक नाहीये. दुर्दैवाने शिवसेनेमध्ये ज्यांनी आयुष्यभर शिवसेनेला विरोध केला, शिवसेनेचा भगवा पायी तुडवला, आमच्या सर्वांचं ठाणे जिल्ह्यातील दैवत धर्मवीर आनंदिगे साहेब यांचं ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला ज्यांनी गुलाल उडवून मिरवणूक काढली, अशा सगळ्या लोकांना मानाची स्थानं ही दुर्दैवाने शिवसेनेमध्ये दिली गेली. ज्यांनी बाळासाहेबांच्या फोटोची विटंबना केली अशा लोकांना महत्वाची स्थानं शिवसेनेमध्ये गेली आणि शिवसेनेचा तळागाळातील कार्यकर्ता जो वर्षानुवर्ष पक्षाशी एकनिष्ठ आहे, पक्षाशी लॉयल आहे, पक्षासाठी झडणारा तो कार्यकर्ता, ह्याला कुठे ना कुठेतरी आजच्या या राजकीय व्यवस्थेमध्ये दूर लोटलं गेलं. आणि त्यामुळे माझ्यासाठी हे तिघही कोणी खलनायक नाहीयेत. मी पण या तिघांपैकी एकाबद्दलच तुम्ही हे सांगताय आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही प्रताप सरनाईक यांच्याबद्दल बोलताय का? ध्वज त्यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना ही सगळी कृत्य त्यांनी केली होती, आता ते शिवसेनेचे नेते आहेत. दुर्दैवाने की ज्यांनी शिवसेनेमध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी प्रवेश केला, प्रताप सरनाईक हे दुर्दैवाने ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, ज्यांची एक पिढी नाही तर 2 पिढ्या यांनी पक्षासाठी काम केलं, असे अनेक शिवसैनिक आहेत. अनेक शिवसैनिक आजही ठाण्यामध्ये आहेत की ज्यांच्या वडिलांनी लालबाग परळमध्ये शिवसेनेचं काम केलं आणि त्यांच्या मुलांनी ठाण्यामध्ये असेल, कळव्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी येऊन पक्षाचं काम केलं. ह्यांना शिवसेना काय ह्याचे धडे ह्या नेतृत्वाकडनं घ्यावे लागतात. म्हणजे तुम्ही प्रताप सरनाईक यांच्यावर नाराज आहात हे कळलं मला. तुम्ही नाव नका घेऊ, पण मला कळलेलं आहे. हो की नाही एवढं सांगा. नाही, मी वागळे साहेब अत्यंत नम्रपणे बोलतो. मी खूप लहान कार्यकर्ता आहे, तळागाळातला कार्यकर्ता आहे. तेही चुकीचं नाही, हे बरोबर आहे ना? त्यामुळे मी हे वर्णन प्रताप सरनाईक यांचं आहे. मी याबद्दल काही तुम्ही नाव घेऊ नका, मी पुढे जातो. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने उद्धव ठाकरेंनी सुद्धा तुमचा अनेक वेळा वैयक्तिक अपमान केला. म्हणजे काय ते ऐकून घ्या. म्हणजे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक, तुम्ही खासदार असूनही तुमचा एकेरी उल्लेख करायचे. अरे ह्याला काय कळतंय, हा काय मतं आणतो का, आपल्यामुळे हा निवडून आणलाय, असं तुम्हाला सतत घालून पडून बोलायचे. हे खरं आहे का? अनेक वेळेला माझी एक अपेक्षा होती की ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात झाली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 30 एप्रिल 2009 साली ही मुंबई आणि ठाण्यात झाली. या संपूर्ण 10 जागांवर NDAचे उमेदवार हारले. केवळ शिवसेनेचे नाही तर भाजपचेही हारले. आणि शिवसैनिकांनी केलेली असंख्य म्हणजे मेहनत, शिंदे साहेबांनी केलेली मेहनत, प्रताप सरनाईक त्यावेळेला पक्षामध्ये नव्हते पण शिवसैनिकांनी केलेली मेहनत, आमचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केलेली मेहनत, उपजिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी केलेली मेहनत, ह्याच्यामुळे मी विजयी झालो. पण माझी एक प्रामाणिक अपेक्षा होती की या 100% यशापैकी 0.01% हे यश उमेदवार म्हणून माझं असेल, तो सन्मान मला मिळेल, अशा प्रकारची माझी भावना होती. पण कायम तू आमच्यामुळे निवडून आलायस, तुला 4 लोकही ओळखत नाहीत, अशा प्रकारची जी भावना किंवा जी वागणूक मिळायची ती कुठेतरी मनाला कायम खटकायचं. त्याबद्दल मी अजून काही बोलणार. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, अनंत परांजपे एका खासदाराच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. नेमकं काय घडलंय? कारण खासदार हा एकटा नसतो, व्यक्ती नसतो, जनतेचा प्रतिनिधी आहे. नेमकं काय घडलंय मला सांगा. पण ब्रेक घेऊया. हा, ब्रेक घेऊया. सॉरी. नाही, ठीक आहे, ठीक आहे. मला नको.
मी समजू शकतो तुमची जी काय हे आहे, तुम्ही धीरानं घेतलं आणि काय कुचंबणा झाली असेल, काय अवहेलना झाली असेल मी समजू शकतो. घालून पाडून बोलले असं ते म्हणाला. लोकांसमोरही त्यांनी तुमचा अपमान केला. माझी अपेक्षा होती प्रामाणिक की मी एक साधा शिवसैनिक आहे. स्वर्गीय प्रकाश परांजपेंनीही या शिवसेनेसाठी भरपूर काही केलं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून धर्मवीर आनंदीगे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चांगलं काम आपण मतदारसंघासाठी करावं ही प्रामाणिक इच्छा होती. पण मी समजतो की कुठेतरी मीच कमी पडलो किंवा माझ्यात ते कर्तृत्व नसेल असं त्यांना वाटलं. ठीक आहे, या विषयावर मी तुम्हाला अधिक विचारत नाही याचं कारण हा एक भावनिक मुद्दा आहे. तुमचा प्रचंड मोठा अपमान झाल्याचं मला समजतं आणि याचा अपमान जेव्हा माणसाला होतो तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. आनंद परांजपे, पण तुम्ही धैर्य दाखवलंय. मला सांगा, हे सगळं उद्धव ठाकरेंच्या कानावर घालायचा तुम्ही प्रयत्न केला? मला माहीत नाही की उद्धव साहेबांपर्यंत हे पोचलंय किंवा नाही पोचलंय, पण माझ्याकडनं मी अनेक वेळेला प्रयत्न केला. किंबहुना मी कुठेतरी कमी पडलो असेल त्यांच्यापर्यंत पोचायला असं मला वाटतं. पण उद्धव ठाकरेंशी तुमचा थेट संपर्क होता. तुम्ही प्रकाश परांजपे यांचे चिरंजीव आहात. हे घराणं 1970 सालपासून शिवसेनेसाठी खस्ता खातंय. तुम्ही मातोश्रीवर जाऊन हे का सांगितलं नाही? ज्यावेळेला मला असं जाणवत होतं की ज्यावेळेला माझ्या भावाच्या लग्नाचं निमंत्रण हे मी राजसाहेबांना द्यायला गेलो आणि ते लग्नाला आले सुद्धा, तेव्हापासून कुठे ना कुठेतरी माझ्याबद्दल संशय हा निर्माण केला गेला. मग ते अगदी सेंट्रल हॉलमध्ये मी अगदी राहुल गांधींना भेटलो. सेंट्रल हॉल ही अशी जागा आहे की जिथे सर्व खासदार एकमेकांना भेटतात. राहुल गांधी ही एक लोकसभेचे सदस्य आहेत आणि एका सहकार्याच्या नात्याने मी केवळ त्यांना भेटलो. 5 मिनिटाची ती भेट झाली. पण त्याच्यानंतर एक संशयाचं वातावरण. त्यानंतर मी राजसाहेबांना पत्रिका द्यायला गेलो, ते लग्नाला आले. त्याच्यानंतर एक संशयाचं वातावरण आणि आनंद परांजपे हा पक्ष सोडून चाललाय, पक्षाच्या विरोधी काहीतरी करतोय, अशा प्रकारचा भास हा निर्माण केला. कारण ज्या ठाण्यात श्रीधर खोपकर झाला त्या ठाण्यात बंडखोरी करणं ही मोठी गोष्ट आहे. कसं काय हे धाडस तुम्ही दाखवलं? पहिले म्हणजे मी कुठल्याही प्रकारची बंडखोरी केलेली नाहीये. आजही मी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, शिवसेनेचा खासदार आहे. कुठल्याही प्रकारे मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही, राष्ट्रवादीचं कुठलं पद घेतलेलं नाही. विकासाच्या मुद्द्यावर मी लोकनेते आदरणीय पवार साहेबांची काल भेट घेतली. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच्यासाठी ती भेट होती आणि या भेटीमधनं असं काही वादळ निर्माण झालंय की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडला की केवळ भेटीने असं काय झालं की एवढं मोठं वादळ आज हे निर्माण झालं. हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आश्चर्य आहे, कारण तुम्ही शिवसेनेत गेला, शिवसेना सोडलेली नाही हे बरोबर आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला नाही हे बरोबर आहे. पण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पवार साहेबांबरोबर बसता, पवार साहेब तुमचं स्वागत करतात. याचा अर्थ काय? तुम्ही शिवसेना कधीच सोडणार नाही. काल मी पवार साहेबांची भेट त्यांच्या कार्यालयामध्ये घेतली. मी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांची मदत ही संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या विकास कामांसाठी व्हावी या अपेक्षेने त्यांना भेटलो. केंद्रामध्ये UPA 2चं राज्य आहे, राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य आहे आणि ठाणे जिल्हा हा भारतातला 634 जिल्ह्यांमधनं सर्वात झपाट्याने शहरीकरण होणारा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 7 महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद असा क्षेत्र येतं आणि म्हणून मतदारसंघ नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकास कामं व्हावीत यासाठी ही भेट होती. याचा अर्थ तुम्ही अजून सांगताय की तुम्ही शिवसेना सोडलेली नाही. हे आम्हाला माहिती आहे, अधिकृतपणे तुम्ही शिवसेना सोडली नाही. पण माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं. तुम्ही कधीही शिवसेना सोडणार नाही का? तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही का? शिवसेना या क्षणापर्यंत तरी मी सोडलेली नाहीये. उद्या सोडणार नाही का याचं तुम्ही उत्तर देत नाही आहात. नाही, राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतर होत असतात. अनेक वेळेला परिस्थितीनुसार, राजकीय परिस्थितीनुसार काही दृष्टिकोन, काही
स्थिती ही बदलत असते. एखाद्या वेळेला काही मुद्द्यांवर मतभिन्नता झाली तर आपली बाजू ही ठामपणे घेऊन लोकांसमोर जावं लागतं. त्यामुळे उद्या काय होईल मी कुठल्याही प्रकारचा ज्योतिषी नाही. त्यामुळे उद्या काय होईल ते मी आजच कसं सांगणार पण उद्या आपल्याला. शिवसेना सोडणार तुम्ही ही शक्यता तुम्ही नाकारत नाही आहात. नाही, राजकारणामध्ये मी जसं काही बोललो होऊ शकतं. होऊ शकतं. की शिवसेनेने जी भूमिका घेतली की जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध केला, त्यावेळेलाही माझी अशी भूमिका होती की एकीकडे आपण लोड शेडिंगच्या विरुद्ध संपूर्ण राज्यामध्ये आंदोलनं करतोय, MSEBची कार्यालय तोडतोय आणि अशा वेळेला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारी जी सर्वात महत्त्वाची गरज आहे ऊर्जा, ही आपण निर्माण केली पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण पक्ष म्हणून असं धोरण आपलं असू शकतं की आमचा न्यूक्लिअर एनर्जीला विरोध आहे, आम्हाला क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी पाहिजे, ही पक्षाची भूमिका असणं अत्यंत ग्राह्य आहे. त्याच्यामध्ये काही चुकी नाही. पण पक्षाची भूमिका असं असणं की अणुऊर्जा प्रकल्प आला पाहिजे पण तो शेजारच्या कर्नाटकामध्ये आणा आणि तिथनं वीज घ्या, ही पक्षाची भूमिका असू शकत नाही. इथे मी आपल्याला जर्मनीचं उदाहरण देईन की जर्मनीनेही 2022 पर्यंत आपले अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याचं घोषित केलेलं आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका आम्हाला न्यूक्लिअर एनर्जी नको अशी असू शकते, पण केवळ विरोधासाठी विरोध हे करणं तितकंसं मला योग्य वाटलं नाही. लोकपालच्या मुद्द्यावर सुद्धा पक्षाशी तुमचे मतभेद झाले असं मी ऐकलंय, काय खरंय? ज्या वेळेला लोकपाल बिल हे लोकसभेमध्ये चर्चेला आलं त्यावेळेला माझी अशी भावना होती की या संपूर्ण देशामध्ये जे वातावरण होतं, लोकांमध्ये एक प्रचंड असा संताप हा राजकीय व्यवस्थेवर आणि राजकीय नेत्यांवर होता. आणि म्हणून सर्व लोकांची अशी भावना होती की एक सशक्त लोकपाल जो ह्या भ्रष्टाचारावर आळा आणू शकेल हा झाला पाहिजे. मला असं वाटत होतं की जी पक्षाने भूमिका घेतली की आम्हाला लोकपालच नको, मला असं वाटत होतं की पक्षाची भूमिका ही लोकपाल असला पाहिजे, पण लोकपालचं फंक्शनिंग मग त्याच्यामध्ये पंतप्रधान असले पाहिजेत की नाही, खासदार असले पाहिजेत की नाही, सरकारी नोकर असले की पाहिजेत की नाही, ह्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते. ह्याच्याबद्दल आपलं आणि सरकारमध्ये मतभिन्नता असू शकते. पण जी सामान्य लोकांची भावना होती की भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एक सशक्त अशी सिस्टीम, मग त्याला तुम्ही लोकपालचं नाव द्या, लोकायुक्ताचं नाव द्या, ही या देशामध्ये असली पाहिजे. पण दुर्दैवाने पक्षाने भूमिका अशी घेतली की आम्हाला लोकपालच नको, लोकपाल ही संस्था गरजेची नाही, आत्ताचे जे कायदे आहेत हे सशक्त आहेत. आत्ताचे कायदे जर सशक्त असते तर अनेक राजकीय नेते हे जेलमध्ये असते. मीही त्या व्यवस्थेचा भाग आहे, त्यामुळे मी स्वतःलाही त्याच्यातला एक भाग समजतो आणि लोकभावनेचा आदर धरून पक्ष भूमिका घेईल असं मला वाटत होतं.